नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणशाल निखिल सदगीर सकाळी सकाळी चाळीत काय करतोय? सगळं सांगतो, पण तुम्हाला ना मला त्या आधी काहीतरी दाखवायचंय. मी रात्री 8 वाजता जेवण वगैरे करून चाललो होतो मंदिराकडे बसायला. तेवढ्यात पोरांच्या मंदिराकडून एवढे आवाज यायला लागले, लय गागत होते ते. काय झालं काय माहिती. म्हटलं मग चला जाऊन पाहू. पाहत होतो दीपक भाऊनी तिथं वेगळाच गेम चालू केलता एक. सगळ्यांचे मोबाईल एका कोपऱ्यात ठेवून दिले आणि दीपक भाऊ विजयच्या डोळ्याला पट्टी मारत होता. म्हटलं काय गेम आहे हा नक्की. विजयच्या हातात एक पोतं होतं आणि पोत्यात काहीतरी भरेल होतं त्यांनी. गेम कसा आहे माहिती का मित्रांनो, गेमचे 2 रूल ठेवले दीपक भाऊनी. पोतं ज्याला लागल तो आउट, आणि रूल नंबर 2, पोतं जोपर्यंत लागत नाही कोणाला तोपर्यंत त्याला मारायचं. मग तुमचा भाऊ कुठं हटतोय वय, तो बसला खेळत. जवळ 9:30 वाजेपर्यंत आम्ही गेमच खेळत होतो. जेवढं खालं होतं तेवढं जिरलं, पण मग गेम खेळून लय मजा आली मित्रांनो. सकाळी सकाळी मी चाळीत कशाला आलतो माहिती का मित्रांनो, वैभवने मला कॉल केलता. म्हणे आपल्याला दूध घालायला जायचंय, पण माझ्याकडे रेनकोटच नाही. मी रेनकोट सापडायला चाळीत गेलतो. रेनकोट सापडून ठेवलं, तोपर्यंत वैभव आला. तो आका वाला होऊन गेलता. आता सापडून काही फायदा नाही झाला रेनकोट. आपल्या बाजाचं भारी होतो, गाडी बिडीची वाट पाहत नाही, मस्तपैकी छत्री घेऊन पायी सुटत दूध घालायला. त्र्यंबक मामा पाऊस लागू नये म्हणून डायरेक्ट हेल्मेट घालून चालते दूध घालायला. मी वैभव आता ग्रामपंचायतीत जाणार आहे आणि सरपंचांकडून आहे ना 2 गाडीला नवीन टायर घेणार आहे. नाही तर मग त्यांना म्हणतो आमच्या गाडीला टायर द्या किंवा मग रस्ता तरी बनवून द्या. दूध घालून आलो तेवढ्यात रमेश भाऊ दिसला. तो ना मुंबईला कामाला आहे BSF मध्ये. त्याला शनिवार रविवार म्हणला का तो डायरेक्ट घरी पडतो. त्याला तिकडे करमतच नाही तिथं. आपला सार्थक दादा एवढ्या पावसात आपल्याला आमंत्रण द्यायला आलता कृष्ण जन्माष्टमीच्या प्रसादाचं. तो गेला. नानाने लगेच इकडे आपल्याला काम लावून दिलं. वय म्हणे शेवभाजी घेऊन. मग काय निघालो आपली स्प्लेंडर घेऊन. आपल्या श्याम मामाची इथून शेवभाजी घेतली, आलो घरी. तिथून घरी आलो कुठं नाही तर लगेच निशा भेटला. चल म्हणे मंदिरात डेकोरेशन करायला. मला दिलं फुगे फुगवायला बसून आणि तो गेला पळून. सगळे फुगे बिगे फुगून झाले, मग आला तो. डेकोरेशन झालं सगळे, मग बसले थार मध्ये ना आलो सार्थकच्या इकडं प्रसाद खायला. राहुल भाऊने प्रसाद खाऊन घेऊन मस्त बेगी पिशवी तर घेऊन चालला होता घरी. म्हणलं आपली पिशवी राहिली बघा घरी. प्रसाद खाऊन झाला, मग दर्शन वगैरे घेतले देवाचे, बसलो मंदिरातच. तुम्ही म्हणशाल तुमचं बरं आहे बा, पहिले पोटोबा मग विठोबा. तसं करायला लागते मित्रांनो कधी कधी पोटा पाण्यासाठी. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चला.